हॅलो सर्वांना, कसे आहात सर्वजण? झालं जेवण? टी व्ही बघत बसले बघा. मी आता राजेश खन्नाचा पिक्चर पाहत आहे. दुपारचे चांगले लागतात दूरदर्शनवर, है ना. बसले आपले थोड्या वेळ टाइमपास करत. काही काही स्त्रिया इतक्या म्हणजे त्यांना इतका नीचपणा त्यांच्यात भरलेला असतो की त्या स्वतःचा तर नाश करतात तर करतात, पण दुसऱ्यांचा पण करतात. म्हणजे आपल्या लेकरांचा, आपल्या नवऱ्याचा, आपल्या जवळच्या नातेवाईकांचा, सर्वांचा नाश करतात त्या. आणि फक्त त्यांचं काय असतं की आपलं कोणासंगती तरी परपुरुषासंगती प्रेम प्रकरण आहे. त्यामुळं त्या काय करतात, त्या परपुरुषासाठी आपल्या घरातल्या लोकांचा, आपल्या नवऱ्याचा, आपल्या लेकरांचा पण छळ करतात. आणि फक्त एका माणसाला, एका व्यक्तीला सुख देण्यासाठी, एका व्यक्तीच्या प्रेमासाठी, एका व्यक्तीच्या म्हणजे त्यांचं जे काही असतं संबंध ते ठेवण्यासाठी सर्वांना लांब करतात. अशा बरेच बायका आहेत, किती सांगावेत, कमीच आहे. आणि हल्ली हे फार प्रमाण वाढलेलं आहे. प्रत्येक स्त्रीचं बाहेर अफेअर चालू आहे. प्रत्येक स्त्री कोणत्या ना कोणत्या पुरुषाच्या प्रेमात किंवा त्याच्या संपर्कात आहे बघा. आणि त्यांना काय झाले काय माहिती. तरुण मुली असो, लग्न झालेल्या बायका असो, लग्न होऊन सासरी 10 दिवस राहिलेल्या सोनमसारख्या बायका असो, त्या परपुरुषासाठी, आणि परपुरुष पण त्यांच्या स्वतःच्या मतलबासाठी एखाद्या बाईला इतकं वेडं करतात, इतकं वेड लावतात की स्वतःचा संसार मोडून ती त्या माणसाच्या मागे लागते. किती मूर्ख असतात ना. स्वतःचा संसार मोडायचा आणि परपुरुषाच्या नादी लागायचं. माहिती का, पहिलं नव्हतं बाबा असं. हे हल्ली आत्ता 4-5 वर्ष झाले हे असंच चाललेलं आहे. परपुरुषासाठी आपला संसार मोडायचा, आपलं सर्व वाटोळं करून घ्यायचं, आणि त्या पुरुषाच्या सुखासाठी कोण काय, कुठला पुरुष, कोण माणूस, कुठला कोण, त्याचं त्यांना काहीच भान नाही. फक्त आपलं, तो फक्त म्हणतो माझं तुझ्यावर प्रेम आहे, आणि मग मुली बायका भाळतात. प्रेम म्हणजे काय? त्या प्रेमाला समाजात काहीच किंमत नाही, शून्य किंमत आहे. आणि समाज त्यांच्याकडे एकदम घाणेरड्या नजरेने पाहतो की ह्यांना काही समाजात इज्जत नाही. जर आपल्याला कळालं की एखाद्या बाईचं बाहेर अफेअर आहे, तर त्या स्त्रीला समाजामध्ये काहीच किंमत राहत नाही. एवढं मात्र नक्की आहे, समाज तिला तुच्छ नजरेने पाहतो की ही बाई कॅरेक्टरलेस आहे.